मंगलकारी जगत अधिकारी कर्मरूपी वाटेवरचा तू पालनहारी। तू मंगलकारी जगत अधिकारी कर्मरूपी वाटेवरचा तू पालनहारी। स्टार्टिंग कितीपासून आपल्याला पाहायला मिळेल तरी? आपल्याकडे आता एक छोटी जो गणपती आहे तो आपल्याकडं 1400 रुपयापासून स्टार्ट। कोणती मूर्ती आपल्याला दाखवली? म्हणजे एक छोटा कोणतेच जण घेतलं तुम्ही तरी बी आपल्याला ते मिळून जाईल। आणि जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय मित्रांनो, मी शुभम नाटेकर आणि स्वागत आहे आपलं पुन्हा एकदा आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आजच्या या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे कल्याणमधल्या गणेश चित्रशाळा। तर आपण गावच्या गणेश चित्रशाळा तर खूप बघितल्या, आता आपण कल्याणमधल्या गणेश चित्रशाळा बघणार आहोत। तुम्हाला जसं की माहितीच आहे, गणपती बाप्पाच्या आगमनाला एका महिन्यापेक्षाही कमी कालावधी, 1 महिना, 1 ते 1.5 महिना उरला आहे। तर आता लगबग सुरू झाली गणपती बाप्पाच्या आगमनाची, त्यामुळे आज मी तुम्हाला कल्याणमधल्या माझ्या आसपासच्या गणेश चित्रशाळा दाखवणार आहे। आणि जर या व्हिडिओला तुम्ही प्रेम दिलं तर याच्या अजून 2-3 अशा व्हिडिओ येतीलच, त्यामुळे या व्हिडिओला खूप प्रेम द्या। चला तर मग या व्हिडिओला सुरुवात करूया। तर मंडळी, आज आपण ज्या गणेश चित्रशाळेला भेट देणार आहे ती गणेश चित्रशाळा आहे का पुणेकराची श्री स्वामी समर्थ गणपती कला केंद्र। तर मंडळी, श्री स्वामी समर्थ गणपती कला केंद्र हे जे आहे ते कल्याणमध्ये नांदिवली तिथून राजाराम पाटील नगर तिकडून तुम्ही आत आल्याच्या नंतरला तुम्हाला इथे पाहायला मिळतं। हा बघा, इथे पत्ता पण दिलेला आहे आणि हा एंट्रन्स आहे। आता इकडून आत जाऊन आपण बघणार आहोत। तर मंडळी, माझ्या मागे आता आहे श्री स्वामी समर्थ कला केंद्र गणेश चित्रशाळा। तर आता आपण या गणेश चित्रशाळेतल्या मूर्त्या बघणार आहोत। गजबजली ही नगरी पुन्हा रे, भक्तीच्या लाटाही पुन्हा, कंठी अन त्या माळ फुलांना आस तुझी रे गजानना। हो रंग भरूनी रूप हे सजले, गणरायाचे आज नवे, जवळी येई जशी घडी ही, उत्साहाचे उडती थवे, चराचरात तूच तू, ह्या सृष्टीचा आधार तू, ठेवोनी माझा नमन तुला गणनायका। देवांचा तू देव अधिपती मोरया, देवांचा तू देव गणपती मोरया, देवांचा तू देव अधिपती। तर मंडळी, आता आपण कल्याणमध्ये स्थित असलेल्या, तुम्हाला मगाशी ॲड्रेस दाखवला, तर तिथल्या गणपती बाप्पांच्या चित्रशाळेमध्ये आलेलो आहोत। आणि इथे दादा आहेत, तर हे दादा पुण्याचे आहेत, तर ते आपल्याला त्यांच्या या गणेश चित्रशाळेबद्दल थोडक्यात माहिती सांगतील। तर दादा, तुमचं कितवं वर्ष आहे? ते आमचं 3रं वर्ष। 3रं वर्ष आहे। तर आता या वेळेला तुमच्याकडे किती मूर्त्या आहेत? यावेळेस आमच्याकडं 60 मूर्ती 60 मूर्त्या आहेत। आणि त्याच्यातल्या पहिल्यांदा, अच्छा, याच्या आधी कुठे असायच्या? याच्या आधी आमचं पुण्यात स्टॉल होता। अच्छा, तर याच्या आधी यांचा पुण्यामध्ये होता। तर याच्यातल्या किती मूर्त्या बुक झालेल्या आहेत? याच्यातल्या आता जवळजवळ 15 मूर्त्या बुक झाल्या। 15 मूर्त्या। तर या मूर्त्या तुम्ही कुठून आणता? हे आमचा एक मित्र आहे, त्याचा हमरापूरला कारखाना आहे। अच्छा, त्याच्याकडनं आम्ही पेण हमरापूर। पेन हमरापूर। अच्छा, तिकडून या मूर्त्या आणल्या जातात। आणि जर तुम्ही बघितलं तर अगदी सुरेख सुंदर काम केलेल्या सर्व अशा मूर्त्या आहेत। तर तुम्हाला जर कॉन्टॅक्ट करायचा असेल तर तुमचा पत्ता आणि फोन नंबर पण सांगा ना। पत्ता आमचा आहे शॉप नंबर 3 गीता भवन, अपोजिट आंबे ज्वेलर्स, काकाडाबा, कल्याण ईस्ट। आणि मोबाईल नंबर आहे 86 91 92 84 18।
अच्छा. आणि आता साईजचा पण नंबर आहे, साईज पण आम्ही सोबत असतो. त्याचा नंबर 7304807500. तर केतन पण आमच्या बरोबर असतो. केतन पण हा केतन नंबर सांगितली. 7715005526. तर दादा तुम्ही प्रॉपर कुठले? प्रॉपर रांजणगाव महागणपती. हां, रांजणगाव महागणपती आहे. रांजणगाव. तर तुम्ही मी काय कर तुम्ही इकडचे. आणि तुम्ही? अच्छा. तर आपल्या महाराष्ट्रातल्या मराठी माणसांचे हे सर्व दुकान आहे, ज्यामध्ये अगदी सुरेख अशा कार्य केलेल्या मूर्त्या आपल्याला पाहायला मिळतील. जर कोणाला गणपती बाप्पांची मूर्ती बुक करायची असेल तर दादांनी सांगितलेल्या नंबरवर आपण कॉल करा. कॉल मेसेज दोन्ही चालेल ना? ओके, चालेल. समजा. आणि तुमच्याकडे किती फूटपर्यंत मूर्ती अवेलेबल आहे? आपल्याकडे सध्या तरी आपण ह्या एरियात पहिल्यांदा आलो, त्याच्यामुळे आपण 1 फूट 1.5 फूट 2 फूट यापर्यंत मोठ्या ठेवतो सगळ्या. अच्छा. आणि डायमंडवर तुम्हाला हो, हो, सर. करून डायमंड मिळेल. फेटा वगैरे. अच्छा. तर हे तुम्हीच करता? हो, आणि रेट आपले एकदम रिजनेबल आहे. स्टार्टिंग कितीपासून आपल्याला पाहायला मिळेल तरी? आपल्याकडे आता 1 फुटी जो गणपती आहे तो आपल्याकडं 1400 रुपयापासून स्टार्ट. कोणती मूर्ती आपल्याला दाखवली? ती पण म्हणजे 1 फुटात कोणत्याही जण घेतलं तुम्ही तरी ती आपल्याला ते घेऊन देऊ. आणि स्वामींची मूर्ती? ती स्वामींची मूर्ती थोडीशी 2300 रुपये बसली. अच्छा. तरी पण अगदी बजेटमध्ये आपल्याला हे आपले महाराष्ट्रीयन माणसं मूर्त्या उपलब्ध करून देत आहेत. तर नक्कीच यांच्याकडून तुम्ही मूर्त्या खरेदी करा. आता ही मूर्ती पण खूप सुंदर आहे. या मूर्तीची प्राईस किती? हिची 2400 रुपये आहे. अच्छा. या रेंजमध्ये या तिघींची का? हो, याच रेंजमध्ये जास्त. आणि सगळ्यात जास्त अशी महाग मूर्ती असेल ती कितीपर्यंत जाते? ती 2 फुटात, म्हणजे त्याचं वर्क आणि याच्यानुसार ती थोडीशी हेवी जाते. पण जास्त महाग. 3.5 पर्यंत आहे. 3.5. म्हणजे सर्व मूर्त्या आपण 3.5-4 धरू हो, शकतो? हो, 100. अच्छा. तर अगदी बजेट फ्रेंडली अशा गणपती बाप्पांच्या मूर्त्या आपल्याला इथे पाहायला मिळतात. तर धन्यवाद दादा, तुमच्याशी बोलून खूप बरं वाटलं. होईल. तर खरंच एक्सपिरियन्स खूप भारी होता. कारण आल्यानंतरला आपण ग्राहकाशी कसं बोलावं, तर यांच्यासारखं यांनी खूप चांगल्या पद्धतीने ट्रीट केलं. तर धन्यवाद. मोरया देवांचा तू देव गणपती मोरया. आकार दिला या सृष्टीला न पालन करता तूच तू. त्रैलोक्य अपुरा तुझ विण राहे विश्वाचा आधार तू. तुझ विणा आधार नाता सर्वस्वाचा देह तू. शिवगौरीचा पुत्र विनायक त्राता मुचा देव तू. ताला सुरात दंगमी स्मरणात तुझ्या तल्लीन मी. आलो मी आता शरण तुला गणनायका. देवांचा तू देव अधिपती मोरया. देवांचा तू देव गणपती मोरया. देवांचा तू देव अधिपती मोरया. देवांचा तू देव गणपती मोरया. मोरया रे मोरया रे मोरया रे मोरया रे मोरया रे. मंगलकारी जगतधिकारी कर्मरूपी वाटेवरचा तू पालनहारी. तू मंगलकारी जगतधिकारी कर्मरूपी वाटेवरचा तू पालनहारी. तू आरंभ तू विशेष तूच मुचा श्री गणेश. तू आरंभ तू विशेष तूच मुचा
सुत भूपती ईशान पुत्र गणपती पनि सगम पगम पनि सरि सरि द म पगम गरि सरि निरि स नि सरि सरि गरि गम गम पगम पनि गौरी सुत भूपती ईशान पुत्र गणपती एकदंत दयावंत चार भुजधारी देऊनिया सिंदूर निघे मूषक संगे सवार